साहेब आजारपणातून सुद्धा पहिल्यांदा साताऱ्यात येत आहेत आणि पुन्हा एकदा रयत साताऱ्याचं आणि आदरणीय पवारसाहेबांचं एक वेगळं नातं आहे, एक प्रेमाचं नातं आहे. आणि आदरणीय पवारसाहेबांनी या जिल्ह्यावर प्रचंड प्रेम केलं आणि दुप्पट प्रेम या जिल्ह्याने आदरणीय पवारसाहेबांवर गेले 6 दशकं केलेलं आहे. त्यामुळे जिव्हाळ्याची प्रेमाची नाती आहेत. त्यामुळे पुन्हा आज साहेब खूप आनंदी आहेत की ते साताऱ्यात आले तर तुमच्याशी बोलतील. ताई, सातारा जिल्हा परिषदमध्ये जे राडा झाला होता त्यानंतर आज पहिल्यांदा पक्षाचे मंडळ सुद्धा साहेबांना भेटत आहेत. काय त्या अनुषंगाने काही चर्चा होईल किंवा त्याच्याबद्दल काही तक्रार? मला एक खरं सांगू का, जी घटना साताऱ्यात घडली ही अतिशय दुर्दैवी आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणारी. म्हणजे मला आजही विश्वास बसत नाही की छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशी घटना त्यातून साताऱ्यात होऊ शकते. हे माझ्यासाठी अतिशय अस्वस्थ करणार आहे. कोणी केलं, काय केलं हा विषयच नाही आहे. ही घटना होणं हेच महाराष्ट्राला न शोभणार आहे. अर्थातच मनातून दुःख, वेदना अर्थातच होतात, कारण याचा आजकाल मीडिया आणि या माध्यमातून या गोष्टी देशात जातात. पार्लमेंट चालू होतं जेव्हा ही घटना झाली आणि जेव्हा मी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या कुठल्याही पार्लमेंटमध्ये घेतले की बाकीच्या राज्यातले लोक मला म्हणतात काय चाललंय तुमच्या महाराष्ट्रात. आता मंत्री पण एकमेकाला धक्काधुक्की करायला लागले. त्यामुळे हे खूप आपल्यासाठी दुःख आहे. कोण सत्तेत आहे, कोण विरोधात हा विषयच नाही आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा घटना कधीही झाल्या नाही. त्या होत्या आणि त्याच साताऱ्यात झाल्यात. ते आम्हाला तीव्र दुःख, वेदना आणि अस्वस्थ करणारं माझ्यासाठी वैयक्तिकपणे. ताई, पण ह्या जी काही घटना घडल्या त्या तर दुर्दैवी होताच तुम्ही म्हणताय, पण याच्यामध्ये की पक्षाचे बरेच कार्यकर्ते फोडले जात आहेत, दबावतंत्र टाकला जातोय. ह्या गोष्टी थांबवणं कुठेतरी पक्षासाठी एक महत्त्वाची बाजू ठरणार आहे. मग ते कसं तुम्ही आता ते आव्हान पेलणार आहे? सवय झाली पक्ष फोडा, आईस. मी तर सगळ्या भाषणात बोलले, संपूर्ण महाराष्ट्राने देशाला आईस माहिती आहे. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED. आत्ता मी कोल्हापूरवरनं आली आहे. कोल्हापूरमध्ये तर प्रशासक नेमला आहे. मग एक आमदार म्हणतात की मोठा घोटाळा झाला आहे. मग एक मंत्री म्हणतात की आता मी 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या डिपार्टमेंट म्हणजे त्यांच्या सरकारनीच त्यांच्याच एका मंत्री जे चालवतात त्याच्यावर प्रशासक लावला आहे. आणि मला कधी कधी गंमत वाटते की महाराष्ट्रात चालले तरी नक्की काय. आणि असं आहे की शेवटी इलेक्शन जिंकले हारले हा विषय नाही आहे. गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. कुठलंही सरकार आलं तर ते सातत्याने पुढे चांगले ज्यांनी आधींनी केले ते काम पुढे नेत असतं. मी विरोधक आहे म्हणून असं मी कधीच म्हणणार नाही की माझ्या महाराष्ट्रात अशा घटना. अजिबात. आमची लढाई वैचारिक आहे, काही वैयक्तिक कुणाशी नाही. पण वैचारिक लढाई असताना अशी जेव्हा कृती होती, म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधात भारतीय जनता पक्ष पहिल्यांदा देशात राज्य केलं. मोदीजींचे शब्द मला आठवतात, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. आणि भ्रष्टाचार मुक्त भारत मी करीन असं माननीय प्रधानमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं आहे. आपण सगळ्यांनी ते दाखवलं आणि या मायबाप जनतेने विश्वास ठेवून त्यांना एवढा मोठा मॅन्डेट दिला, एवढी मोठी जबाबदारी देशाची दिली. आणि राज्यामध्येही तीच परिस्थिती. राज्यातही महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एका विश्वासाच्या नात्याने, आता कशी मतं फुटली वगैरे आता त्याच्यात नको आपण पडू. आता मॅन्डेट मिळाला आहे, त्यांना मान्य करू की ते जिंकले. आम्हाला असं अपेक्षित असं यश मिळालं नाही. पण अशी परिस्थिती असतानाही जर भ्रष्टाचाराचे आरोप सरकारमध्येच आपापसात होत असतील तर हे कुठल्या सरकारसाठी ते अतिशय चिंताजनक आणि घातक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. साहेब पुन्हा महाराष्ट्राचा दौरा चालू करतायत असं कळतंय आणि त्यांची इच्छा आहेच की महाराष्ट्राचा दौरा करावा. आता टप्प्याटप्प्याने बघूया. आपण 15 ऑगस्ट नंतर मी स्वतः राज्याचा दौरा करणार आहे. याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, त्या पद्धतीने नवीन इन्फ्रास्ट्रक्चर. मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाजूने, मी कधीच म्हणणार नाही की मी विकासाच्या विरोधात आहे. पण विकास करत असताना शेतकरी आणि पर्यावरण ह्याचा समतोल ठेवूनच विकास झाला पाहिजे. कारण का नाही तर विकास राहील ना, पाणी शिल्लक राहील ना, हवा चांगली राहील. तुम्ही बघताय दिल्लीत काय झालं. विकासाच्या नावावर एवढं प्रदूषण दिल्लीत आहे की शाळा बंद करायला. आणि महाराष्ट्राची परिस्थिती फार काही वेगळी नाही. त्यामुळे काही विषयात कधीतरी राजकारण बाजूला ठेवून फार गांभीर्याने काही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेणे गरजेचं आहे असं माझं प्रांजळ मत आहे. अनेक भागात आता अवकाळी पावसाचा फटका बसतोय. पंचनामे मात्र वेळेवर अजूनही होत नाहीत. मदत तर लांबच राहिली. मग शेतकऱ्यांची ओरड आहे याबाबतची काय बघा तुम्ही आता कसं बघा? तुम्ही बघाल कालचा तुमच्याच सगळ्या चॅनलने कांद्याचा भाव काय दाखवतो. कांद्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे.
अवकाळी पाऊस अनेक ठिकाणी, म्हणजे काल तर 6 जिल्हे तुम्ही बॉक्समध्ये दाखवले की अवकाळी पाऊस झाला आहे. म्हणजे अवकाळी पाऊस आहे, त्यांना शेतीमालाला भाव मिळत नाही. जगामधली जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे एक्सपोर्ट्सचा प्रॉब्लेम झाला, ज्याच्यात आपल्या शेतकऱ्यांना मध्ये 2 पैसे मिळत होते तेही आता थांबलेलं आहे. एवढी असते आता युरिया मिळत नाही, म्हणजे युद्ध एक आणखी नवीन निमित्त झालं. त्याच्या आधीही युद्ध सुरू व्हायच्या आधी युरियाचा तुटवडा आहे, तुमच्या चॅनल्सनी दाखवलेला आहे. त्यामुळे आता परिस्थिती तुतू मेमे करण्याची नाही आहे.